नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला सुंदर अशी 5 ते 3 टिपक्यांमध्ये रांगोळी काढून दाखवणार आहे. त्यासाठी मी ते असे टिपके करून घेतलेले आहेत. आता या टिपक्यांना मी मधल्या अशा प्रकारे जॉईन करून घेते. त्यानंतर असे सुंदर फ्लावर इथे मी काढून घेणार आहे अशा पद्धतीने. आता फ्लावर म्हटले की रेड कलर हा आलाच. रेड कलरशिवाय फ्लावर शोभून दिसत नाही, म्हणून मी इथे छान असा रेड कलर टाकून घेणार आहे. त्यासाठी सुरुवातीला असे बॉर्डर करून यामध्ये मी कलर करून घेणार आहे. आता अशा प्रकारे आपण ही सर्व पाकळ्यांमध्ये रेड कलर टाकून अशा पद्धतीने आपण रेड कलर टाकून घेतलेला आहे. आता यानंतर उरलेल्या एक एक टिपक्यांना आपण डिझाईन तयार करून घेऊया. त्यासाठी मी इथे सुंदर असा गोल राऊंडचा आकार मी ह्या टिपक्यांवरती करून घेणार आहे अशा प्रकारे. आता सर्वीकडे मी असं डिझाईन तयार करून घेते. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने. आता सुंदर असे हे लोटस मी इथे तयार करून घेणार आहे अशा पद्धतीने. 3-3 पाकळ्यांचे मी लोटस इथे काढून घेणार आहे. अगदी सहज असे हे आपल्याला काढता येते. मी 5 बोटांनी इथे हे लोटस काढून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता. असे मोठ्या आकाराचे लोटस मी इथे काढून घेतले. त्यामुळे आपली ही रांगोळी खूपच छान आणि मोठी दिसणार आहे. फक्त आकार हा डिस्टर्ब झाला नाही पाहिजे याची आपण काळजी घ्यायची. आता यामध्ये मी स्काय ब्लू कलर भरून घेणार आहे लोटसमध्ये, तुम्ही बघू शकता. सुरुवातीला मी अशी बॉर्डर करून मध्ये कलर फैलून घेणार आहे अशा पद्धतीने. असा पसरवून त्यानंतर एक एक पाकळीमध्येही मी बॉर्डर करून अशाच पद्धतीने कलर भरून घेणार आहे, तुम्ही बघू शकता.
अशा पद्धतीने मी कलर भरून घेतलेला आहे. आता फ्लावरच्या मधोमध मी एक भला मोठा स्काय ब्लूचा एक टिपका करून घेणार आहे. त्यानंतर लोटसमध्ये असे गोल डिझाईन मी इथे तयार करून घेते. तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे आता लोटसच्या डोक्यावरती मी व्हाईट कलरचा असा टिपका वरतूनच सोडून देणार आहे. अशा पद्धतीने टाकल्याच्या नंतर तो खूपच सुंदर दिसतो. आता लोटसमध्ये मी रेड कलरच्या अशा लाइनिंग करून घेणार आहे. अशा पद्धतीने अशा प्रकारे आपली ही रांगोळी कंप्लीट झालेली आहे. ती तुम्हाला कशी वाटली ती कॉमेंट करून मला नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीनच असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.